नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टूवर्ड्स द ग्रीन एनर्जी या पाठातील इको फ्रेंडली ग्रीन एनर्जी हा पॉईंट चालू आहे. कुठला? इको फ्रेंडली ग्रीन एनर्जी म्हणजे पर्यावरण स्नेही हरित ऊर्जा. मग या हरित ऊर्जेमध्ये पहिले आपण हरित ऊर्जा पाहिलेली आहे हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी. सेकंड ऊर्जा पाहिलेली आहे वाइंड एनर्जी. आता आपल्याला तिसरी पाहिजे सोलार एनर्जी म्हणजे सौर ऊर्जा. पॉइंट तिसरा था ऊर्जा नंबर 3 इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन यूजिंग सोलार एनर्जी. सौर ऊर्जेचा उपयोग करून विद्युत निर्मिती करणे. फर्स्ट पॉइंट आता यूजिंग द एनर्जी in the sunlight, electric energy can be generated in two ways. सूर्य किरणातील प्रकाश ऊर्जेचा उपयोग करून आपणाला दोन प्रकारे विद्युत ऊर्जा निर्मिती करणे शक्य आहे. परत यूजिंग द एनर्जी in the sunlight, electric energy can be generated in two type. म्हणजे सूर्यप्रकाशातील ऊर्जेचा उपयोग करून दोन पद्धतीने आपणास विद्युत ऊर्जा निर्मिती करणे किंवा मिळवणे शक्य आहे. त्यापैकी पहिली पद्धत आहे इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी जनरेटेड डायरेक्टली फ्रॉम सोलार रेडिएशन विदाउट यूजिंग जनरेटर अँड विदाउट यूजिंग द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. यामध्ये सौर ऊर्जेतील म्हणजे सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचा प्रत्यक्ष येथे जनयंत्र शिवाय किंवा चुंबकीय विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाशिवाय वीज किंवा विद्युत निर्मिती साधता येते. परत electrical energy can be generated directly from solar radiation without using generator and without using the principle of electromagnetic induction. आतापर्यंत जेवढ्या आपण विद्युत निर्मिती पाहिली त्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग करून आपल्या जनयंत्राद्वारे काय केलं जातं, वीज निर्मिती साधली जाते. पण इथं मात्र प्रत्यक्ष सोलार एनर्जीचा उपयोग करायचा. परंतु इथं काय होतं, सोलार एनर्जीपासून डायरेक्ट आपल्याला काय मिळवता येते, विद्युत ऊर्जा मिळवता येते. यामध्ये जनरेटर शिवाय वीज निर्मिती किंवा विद्युत ऊर्जा निर्मिती करता येते. आता हे कसं शक्य आहे? मग दिस हॅपन्स इन सोलार फोटोव्होल्टाइक सेल म्हणजे सौर विद्युत घटाद्वारे आपणाला सौर ऊर्जेचा वापर करून विद्युत ऊर्जा निर्मिती साधता येते. याच्यात काय घडते? मग दिस सेल कन्वर्ट द सोलार एनर्जी डायरेक्टली इनटू इलेक्ट्रिक एनर्जी. मग या घटाद्वारे सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत साधलं जातं. सेकंड पद्धत आता इन सेकंड मेथड solar radiation is converted into thermal energy first. This thermal energy is used to driving a turbine generator system to generate the electricity. म्हणजे सेकंड पद्धतीमध्ये काय आहे, सौर ऊर्जेतील रेडिएशनचं म्हणजे प्राणांचं थर्मल ऊर्जेमध्ये पहिल्यांदा रूपांतरण करायचं आणि या थर्मल एनर्जीच्या साहाय्यानं टर्बाईन फिरवून
जनयंत्र फिरवल्यानंतर त्यापासून विद्युत निर्मिती साधता येते. पहा परत इन सेकंड मेथड solar energy is first converted into thermal energy, and this thermal energy is used to driving the turbine generator system to generate the electricity. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे सोलार फोटोव्होल्टाइक सेल, सौर विद्युत घट. काय पहिलं की पहिले मेथड जे आहे इलेक्ट्रिसिटी मिळवण्याची, त्याच्यामुळे तो पाहायचा आहे सोलार फोटोव्होल्टाइक सेल. सोलार फोटोव्होल्टाइक सेल convert the solar radiation energy directly into electrical energy, and this is called as solar photovoltaic effect. आता पहा सोलार फोटोव्होल्टाइक सेल मध्ये काय घडतं, सौर ऊर्जेचं किंवा सूर्यप्रकाशातील ऊर्जेचं डायरेक्ट इलेक्ट्रिक ऊर्जेमध्ये या घटाद्वारे, या सोलार फोटोव्होल्टाइक घटाद्वारे रूपांतरण केलं जातं. मग याला म्हणायचं आहे सौर फोटोव्होल्टाइक परिणाम, सोलार फोटोव्होल्टाइक परिणाम. पहा कशाला म्हणायचं, सोलार फोटोव्होल्टाइक इफेक्ट. Solar photovoltaic cell which may convert the solar radiation energy directly into the electrical energy, and such effect is called as solar photovoltaic effect. Next point, electrical energy generated through this energy transformation process is DC in nature. मग सोलार फोटोव्होल्टाइक इफेक्ट याद्वारे निर्माण झालेली ऊर्जा ही डीसी या गुणधर्माची असते. These solar cells are made up of special type of material called as semiconductor. मग हे सौर विद्युत घट हे विशिष्ट प्रकारच्या पदार्थापासून, अर्धवाहक पदार्थापासून बनलेले असते, प्रामुख्याने सिलिकॉन सारखे. पहा these solar photovoltaic cells made up of special type of material called as semiconductor. Example, silicon circuit. Next point, a silicon solar cell of dimension 1 centimeter square generate current about 30 milliampere, and potential difference is about 0.5 volt. म्हणजे एक चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळाच्या सिलिकॉन पासून बनलेल्या सौर घटापासून आपणाला 30 मिली एम्पियर एवढी विद्युत धारा आणि 0.5 व्होल्ट एवढं विभवांतर मिळतं. Thus अशा प्रकारे a silicon solar cell of dimension 100 centimeter square will generate about 3 ampere current and 0.5 volt potential difference. पहा म्हणजेच सिलिकॉनच्या 100 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळाच्या विद्युत घटापासून आपणाला 3 एम्पियर विद्युत धारा आणि 0.5 व्होल्ट विभवांतर मिळतं. म्हणजे असं पहा 1 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळाच्या सिलिकॉन सोलार सेल पासून 30 मिली एम्पियर. मग इथं सिलिकॉन सोलार सेलचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 100. मग हे 100 एकापासून किती 30 मिली एम्पियर, 100 पासून किती 3000
मिली अँपिअर. म्हणजेच पहा नेक्स्ट पॉइंट, potential difference available from a solar cell is independent of its area. म्हणजे सौर घटाच्या क्षेत्रफळावर हे विभवांतर अवलंबून नसते. हे विभवांतर अवलंबून नसते. नेक्स्ट पॉइंट, कनेक्शन ऑफ सोलार सेल. कनेक्शन ऑफ सोलार सेल्स, सौर घटांची जोडणी. आपण पाहिले सोलार सेल म्हणजे काय. सोलार सेल which may convert direct solar energy into electric energy. Such cell is called as solar cell. सोलार सेलची ही जोडणी दोन पद्धती. पहिलं आहे सोलार सेल कनेक्टेड इन सेरीज. सोलार सेल कनेक्टेड इन सेरीज म्हणजे सौर घटांची एकसर जोडणी दाखवलेलं आहे. फर्स्ट सेल हा सेकंड सेल, दे आर कनेक्टेड विथ इच अदर इन सेरीज मॅनर. त्याच्यामुळे फर्स्ट पॉइंट आता, when two solar cells are connected in series, the potential difference obtained from both the cells is sum of the potential differences of individual solar cells. म्हणजे दोन सौर घटक एकसर पद्धतीने जोडल्यास त्यापासून मिळणारे विभवांतर हे दोन्ही घटाच्या विभवांतरांची बेरीज असते. या दोन्ही घटांच्या विभवांतरांची बेरीज असते. म्हणजे इथं दाखवले पहा, सेल नंबर फर्स्ट त्याचं विभवांतर P1 म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स P1 आणि सेल 2 त्याचं पोटेन्शियल डिफरन्स P2. म्हणजे इथं सिरीजमध्ये सोलार सेल कनेक्ट केले तर मिळणारं विभवांतर म्हणजे या दोन्ही विभवांतरांची बेरीज असते. म्हणजे फी टोटल इज इक्वल टू P1 प्लस P2. तेच आता इथं सांगितलेलं आहे. When two solar cells are connected in series, the potential difference obtained from both the cells is sum of the potential differences of individual cells. Second point, the current generated from combination in series is equal to the current from an individual cell. परंतु या जोडणीपासून मिळणारी विद्युतधारा मात्र एका घटापासून मिळणाऱ्या विद्युतधारे एवढीच असते. बघा इथं दाखवले पहा, दोन्ही घट ही या घटापासून मिळणारी विद्युतधारा I1 आणि सेकंड घटापासून मिळणारी विद्युतधारा I2. म्हणजे टोटल विद्युतधारा म्हणजेच दोन्ही घटापासून स्वतंत्र मिळणाऱ्या विद्युतधारे एवढीच असते. म्हणजे I इज इक्वल टू I1 इज इक्वल टू I2. थर्ड पॉइंट म्हणजे इथं विद्युतधारेची सम ऑफ होत नाही. When solar cells are connected in series, current from the individual cells cannot be added. म्हणजे एकसर पद्धतीने जोडल्यास विद्युतधारेची मात्र बेरीज होत नाही. म्हणजे एकसर पद्धतीने जोडलेल्या घटामध्ये मात्र विद्युतधारेची बेरीज होत नाही. दिस इज द सोलार सेल कनेक्टेड इन सेरीज. म्हणजे इथं काय होत आहे, पोटेन्शियल डिफरन्स याचं सम होते, पोटेन्शियल डिफरन्सची बेरीज होते. सेकंड आहे सोलार सेल्स कनेक्टेड इन पॅरलर. म्हणजे सौर घटांची समांतर जोडणी एकमेकाला पॅरलर. इथं दाखवलंय सेल 1 सेल 2, I1 करंट I2 सेकंडचा करंट. मग इथं पहा फर्स्ट पॉइंट, when two solar cells are connected in parallel, the potential difference obtained from this combination
is the same as the potential difference obtained from the individual शेल. म्हणजे इथं म्हणायचं आहे दोन सौरगट समांतर पद्धतीनं जोडल्या त्या जोडणीतून मिळणारं विभवांतर मात्र एका घटापासून मिळणाऱ्या विभवांतरा एवढंच असतं. म्हणजे इथं पोटॅन्शियल डिफरन्सची सम अप होत नाही. म्हणजेच पहा नेक्स्ट, द पोटॅन्शियल डिफरन्स कॅन नॉट बी ॲडेड व्हेन द कॉम्बिनेशन इज इन पॅरलल. म्हणजेच समांतर पद्धतीने जोडल्यास विभवांतराची बेरीज होत नाही. शेवट पॉइंट, द करंट जनरेटेड फ्रॉम टू सेल्स in parallel series is the submission of the currents from an individual cells. म्हणजे इथं दोन सौरघट समांतर पद्धतीने जोडल्या त्यापासून मिळणारी विद्युतधारा ही दोन्ही घटापासून मिळणाऱ्या विद्युतधारांची बेरीज असते. इथं दाखवले का विभवांतर तेवढंच राहतं. टोटल फी इज इक्वल टू फी1 इज इक्वल टू फी2, परंतु विद्युतधारेची मात्र समाप होते. म्हणजे टोटल आय इज इक्वल टू I1 प्लस I2.